मोठी बातमी समोर येत आहे। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात नगरपालिका निवडणुकीच्या मतदान दरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। मतदारांना पैशांचे आमिष दाखवून एका मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यावर करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद येथील इनामी मंगल कार्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून 500 ते 1000 मतदारांना पैशांचे आमिष दाखवून एकत्र बोलावण्यात आले होते। हे मतदार, ज्याला महिला, पुरुष आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता, त्यांना 3 ते 4 तास त्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आले होते। काही मतदारांनी तर आपल्या आदल्या रात्रीपासूनच इथे बोलावून ठेवल्याचे सांगितले आहे। मतदारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना प्रत्येक मतासाठी सुरुवातीला 1000 रुपये आणि नंतर 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र दीर्घकाळ थांबूनही त्यांना पैसा देण्यात आले नाही। आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे। मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका असे भाजपने सांगितल्याचा आरोप होतोय। घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले, पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही। जे मतदान भाजपला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजप करत होते, अशी चर्चा सध्या सुरू आहे। पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 TV मराठी।